नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूबने तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. बनवायचे त्यासाठी आपण ह्या ठिकाणी 2 वाट्या इतका मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे इतका आपण साजूक तूप टाकलेला आहे आणि साजूक तुपामध्ये आपल्याला मैदा जो आहे तो चांगला चोळून घ्यायचा आहे. अगदी ह्या ठिकाणी ह्या प्रोसेससाठी आपल्याला 1 ते 2 मिनिट वेळ द्यायचा आहे. जास्त गडबड करायचं नाही, कारण पूर्ण पीठ जे आहे ते आपलं साजूक तुपामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि त्याची चांगली मूठ बनली पाहिजे. आता ह्या ठिकाणी चांगले 1-2 मिनिटाकरता मी पिठाला पूर्ण मोहन जे आहे ते घासून घेतलेलं आहे आणि छान पीठ जे आहे ते आपलं आता ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे घट्टसर चांगलं नेहमी जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीचंच पीठ आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. बॅलन्सिंगसाठी थोडंसं मी ह्या ठिकाणी चुटुकभर मीठ टाकलेलं आहे, त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, तुम्ही नक्की टाका. आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून घट्ट चांगला ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे. चला, पीठ तर आपलं चांगलं मळून झालेलं आहे आणि आता हे साईडला आपल्याला एक 10 मिनिटाकरता आपल्याला ह्यावरती आता झाकण ठेवायचं, जे की चांगलं भिजलं जाईल आणि पीठ जे आहे ते चांगलं तयार होईल. आता ह्यावरती एक प्लेट आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता मधलं सारण बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी ओला खोबर घेतलेला आहे. वाळलेलं सुकं खोबर त्याचा खीस घेतला तरी सुद्धा चालतो, पण ओल्या खोबऱ्याची चव तर अगदी छान असते, त्यामुळे ओलाच घ्या. ह्या ठिकाणी तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला त्याचं एक वाटण तयार करायचे. 2 मिनिटामध्ये चांगलं वाटलं जातं, त्यामुळे छान आपण ह्या ठिकाणी वाटण तयार करून घेतलेलं आहे, किंवा खिसून घेतलं, अख्खं खोबरं असेल तर खिसून घेतलं तरी सुद्धा चालते, पण खूप लवकर होतं. ह्या ठिकाणी मिक्सरला काढलं तरी सुद्धा चालते. इतकं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. गॅसवरती पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला आता हे काढलेलं मिक्सरला खोबरंसुद्धा आपण टाकून दिलेलं आहे. त्यामध्येच आपण अर्धा गूळ घेतलेला आहे. जितकं आपण खोबरं घेतलं त्याच्या अर्धा आपण गूळ घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता दोन्ही एकजीव होईपर्यंत आपण हलवत राहणार आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. गॅस फुल करायचा नाही, नाहीतर चासणी बनली जाईल आणि खूप घट्ट होईल. 1-2 मिनिटामध्ये चांगलं मिक्स होऊन जातं, त्यामुळे थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी गॅस मिडियमच ठेवायचा आहे. रंगावरून तुम्हाला लक्षात आले असेल की किती छान मिक्स झालेला आहे. चवसुद्धा छान आलेली आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर कुठलेही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकलं तरीसुद्धा चालतात. पण ह्या ठिकाणी फक्त खोबरं आणि गूळ घेतलेला आहे. थोडीशी आपण ह्या ठिकाणी 1 चमचा इतकी वेलची पावडर टाकलेली आहे, किंवा 1 चमचा सोप भाजून टाकलं तरीसुद्धा चालते. आता सर्व जिन्नस जे आहेत आपले टाकून झालेले आहेत. गॅससुद्धा आपण ह्या ठिकाणी आता बंद केलेला आहे आणि थंड होण्यासाठी आपल्याला थोडंसं आता हे साईडला ठेवायचं आहे. आता आपण गॅसवरतून खाली उतरवून घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून थोडं 10 मिनिटाकरता थंड होऊ द्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण सारण जे आहे ते आपण काढून घेतलं आहे. त्यासाठी आणखीन एक पदार्थ आपल्याला लागणार आहे. आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं छोट्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे. रवा कुठलाही घ्या, छोटा-मोठा दोन्ही रवा चालतो आणि 1-2 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला 1 चमचा साजूक तुपामध्ये चांगला हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता 1 चमचा इतकं आपण ह्या ठिकाणी साजूक तूप टाकणार आहोत. गॅस फुल करायचा नाही, गॅस मिडियम ठेवून भाजल्यानंतर चांगला वास येईपर्यंत आपण हा रवा भाजून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटामध्ये ह्या ठिकाणी मी गॅस मिडियम ठेवून रवा चांगला भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थंड करून घेतलेलं सारण जे आपण तयार केलेलं होतं ते आता आपल्याला ह्या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे. अगदी छान गुळा आणि खोबरामध्ये रवा चांगला फुगला जातो आणि चव अगदी छान येते आणि सारण जे आहे ते छान तयार होतं. तुम्ही केव्हाही जर करंज्या किंवा आपण जी सांजोरी करतो त्यासाठी सुद्धा हे सारण अगदी छान पर्याय आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी सारण आपलं छान तयार झालेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी मोठी लाटी बनवायची आहे, त्यामुळे किचन ओट्यावरतीच मी बनवणार आहे. पोळपाटावरती बनवता येणार नाही, खूप मोठी बनवायची आहे. त्यामुळे किचन ओटा अगदी छान साफ करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा असंच बनवा, किंवा तुम्हाला जर किचन ओटा नको असेल तर तुम्ही पोळपाटावरती सुद्धा बनवलं तर चालते. आता ह्या ठिकाणी थोडंसं मैदा टाकलेला आहे. मैदा टाकून मोठी आपल्याला एक लाटी बनवायची. नेहमी तर आपण वेगवेगळ्या करंज्या बनवतो. साधी करंजी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपल्याला पुळीची करंजी बनवायची आहे, त्यासाठी ही प्रोसेस आपण करणार आहोत. आता वरतून खालतून थोडंसं पलट-उलट करून आपल्याला मोठी लाटी बनवायची आहे. मैद्याची लाटी बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण आकसला जातो, त्यामुळे लाटी बनवण्यासाठी वेळ लागतो. तर अशा पद्धतीनं मोठी मी या ठिकाणी लाटी आता बनवून घेतलेली आहे. आता ह्यावरतून आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे. अगदी छान पूर्ण लाटीला तूप लागलं जाईल अशा पद्धतीनं आता थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि हाताने पूर्ण साईडला लागलं जाईल अशा पद्धतीनं आता हे पसरवून घ्यायचं आहे. आता तूप जेव्हा पसरवून घेतो त्यावरतून आपल्याला आणखीन म्हणजे मैदा टाकायचा आहे. आता थोडासा आपण ह्या ठिकाणी मैदा घेतलेला तो भरभरून आपल्याला पूर्ण लाटीवरती टाकून द्यायचं आहे. आता टाकल्यानंतर ह्या ठिकाणी अशी एक सुरळी करायची आणि अलगद हाताने आपण त्याचा एक रोल बनवून घेणार आहोत.
अगदी सोपी पद्धत आहे. अगदी खुसखुशीत, कुरकुरीत वरतून आणि खूप दिवस टिकणारी ही करंजी आहे. आता ह्या ठिकाणी ज्या साईजमध्ये तुम्हाला करंज्या बनवायच्या आहेत, त्या साईजमध्ये ह्या ठिकाणी लाटी कट करून घ्यायचं आहे. तर आता अशा पद्धतीनं पूर्ण मी लाट्या कट करून घेणार आहे, कारण एकाच साईजमध्ये छान आपण हे कट करून घेणार आहोत. चला तर ह्या ठिकाणी पूर्ण लाटीमधले गोळे जे आहेत ते कट करून झालेले आहेत. आता करंज्या बनवण्यासाठी, लाटी बनवण्यासाठी आपलं पूर्ण सारण आणि पीठ तयार आहे. आता त्यामधला एक गोळा घ्यायचा. ह्या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे, लावण्यासाठी थोडासा मैदा घेतलेला आहे. एक गोळा घ्यायचा, असा थोडासा प्रेस करायचा. मैद्यामध्ये थोडंसं बुडवायचं आणि जसं नेहमी आपण करंजीसाठी लाटी बनवतो, त्याच पद्धतीनं हलक्या हाताने आपल्याला आता ही लाटी बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हवं तितक्या साईजमध्ये आपण ह्या लाट्या बनवू शकतो. छोट्या-मोठ्या कुठल्याही आकारात बनवा. तर ह्या ठिकाणी आता लाटी तर बनवून झालेली आहे. जे सारण आपण तयार केलेलं आहे. आता हातावरती लाटी घ्यायचं आणि थोडंसं आपण ह्या ठिकाणी 2 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी सारण भरून जितकं बसेल तितकं आपल्याला आवडतं तसं आपण ह्या ठिकाणी भरू शकतो. थोडंसं त्या साईडने थोडंसं पाणी लावून घ्यायचं जे की चिकटलं जाईल आणि तेलामध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा फुटणार नाही. आता सुरुवातीला आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जर डिझाईनचा हवा असेल चमच्याने किंवा तुमच्याकडं जर करंजीचं पात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा केलं तर खूप पटापट ह्या करंज्या पण तयार होतात. पण मी ह्या ठिकाणी तुम्हाला मुरूड घालूनच करंजी करून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करत आपल्याला सुरुवातीला चिकटवून घ्यायचं आहे. नंतर ह्याच्या अशा कळ्या टाकायच्या आहेत. बोटाने थोडंसं दाबत-दाबत त्याच्या उलट्या घड्या टाकल्या की ह्या ठिकाणी कळ्या छान तयार होतात आणि मुरूड आपली मस्त तयार होते आणि दिसायला सुद्धा करंजी अगदी छान नाजूक दिसते. चला एक करंजी तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आता मी सर्व करंज्या ज्या आहेत त्या फटाफट बनवून घेणार आहे. पाहिलं ना करंज्या बनवायची पद्धत किती सोपी आहे. फर्स्ट टाईम जरी कोणी करंज्या बनवतो, ह्या करंज्या बिलकुल बिघडणार नाहीत. कसंही बनवा करंजी तर परफेक्टच बनणार आहे. पण तळतेवेळी सुद्धा काही ट्रिक्स आणि आपल्याला टिप्स लक्षात ठेवायचं आहे, ज्यासाठी आपण ती करंजी बनवतो, जी की मऊ पडणार नाही किंवा जास्त दिवस टिकण्यासाठी काय ट्रिक वापरायला पाहिजे ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. तर ह्या ठिकाणी पूर्ण आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत. या तेलामध्ये आपण करंजी आता टाकून घेतलेले अशा पद्धतीने वरतून थोडं थोडं तेल टाकून आपल्याला चांगलं खमंग गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान लेअर बाहेर येत आहेत आणि अगदी छान आपली अशी पाहताच खाऊ वाटणारी ही करंजी आहे आणि वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने करंज्या एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या करंज्या कशा झाल्या आहेत किंवा तुम्ही करंज्या कुठल्या प्रकारच्या बनवता ते सुद्धा एक कमेंट करून सांगा. तर तुम्हाला एक करंजी तळून दाखवते. अगदी छान मस्त खुसखुशीत वरतून आणि आतून नरम अशी पाहताच खाऊ वाटणारी ही करंजी आहे. तर तुम्हाला ही करंजी कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.